मित्रांनो, आजकाल जिकडे तिकडे चर्चा चालू आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅप पासून सावध राहा. आणि खरं आहे मित्रांनो, कारण याच्यामध्ये खूप सारा मोठा फॉल चालू आहे. परंतु मी म्हणेल की याच्या मागचा ऍक्च्युअली की ड्रायव्हर्स कोण आहेत, कोण नक्की याला एवढं जोरात पाडतंय, याच्या मागचा काय प्लॅन आहे का, आणि खरंच इन्व्हेस्टरसाठी ही धोक्याची घंटा आहे का? कारण बरेच जण असं म्हणतायत की 2025 मध्ये आणखीन मोठा फॉल येणार आहे. SIP कुठे बंद करायची, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला याच्यामध्ये इन डेप्थ मध्ये द्यायला लक्षात ठेवा. आज असे काही इन्साइट देईल ना मी, तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये ते ऐकले नसतील. तुम्हालाही समजेल की मार्केटमध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये असं काय झालंय की हे फंड हाऊस मागे लागले त्यांच्या विक्रीच्या. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. याचबरोबर आम्ही काही कम्युनिटी ग्रुप बनवलेत, ते जॉईन करा अगदी फ्री मध्ये, खाली लिंक दिलेली आहे तुम्हाला. मित्रांनो, ICICI किंवा इतर बरेच फंड हाऊस आहेत, यांची जी काही टॉप लेवलची लोक आहेत, यांचे काही स्टेटमेंट्स थोडे व्हायरल झाले होते याच्यामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला थोडं मिड कॅप आणि स्मॉल कॅप थोडं कॉशियस वाटतंय, ते सावध राहा. आणि ऑलरेडी जेव्हा तुम्ही हा चार्ट बघा स्क्रीनवर, हा आहे निफ्टीचा चार्ट. काय बघा, इथे नॉर्मली एक रॅली दिली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फॉल आला. परंतु याच्यानंतर मिड कॅपचा चार्ट बघा, याच्यामध्ये आलेला शार्प फॉल, आणि याच्यानंतर पहा स्मॉल कॅपचा चार्ट, याच्यामध्ये आलेला हा फॉल पहा. काय दिसतंय तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये एक शार्प आणि जोरदार फॉल चालू आहे, आणि अजून पडू शकतं असं दिसतंय. आता मी थोडं मेन मुद्द्याकडे येतो याच्यामध्ये. म्हणजे असं काय होतंय की फंड हाऊस बाहेर पडतायत आणि ते स्वतः सांगतायत की आम्ही थोडं लार्ज कॅपकडे लक्ष देतोय, आणि ह्याच्या मागचं मी डीप इन्साइट तुम्हाला देणार आहे. काय यांच्या मागचा गेम आहे तुम्हाला यात समजेल. तत्पूर्वी समजून घेऊया लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप काय असतं. आता नॉर्मली म्युच्युअल फंड जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा त्याच्यामध्ये कॅटेगरी वायझेशन केलेलं असतं. म्हणजे तुम्ही एकतर लार्ज कॅप फंड घेता, लार्ज मिड असेल, म्हणजे त्या मिक्सिंग स्कीम केलेल्या असतील, एक मिड कॅप असेल, एक स्मॉल कॅप असेल, आणि या व्यतिरिक्त काही थीमॅटिक असतील, मग काय हायब्रिड डेप्ट असं वर्गीकरण केलं जातं, ज्याचा वापर आपण आपली इन्व्हेस्टमेंट गोल सेटिंग वगैरे वगैरे करण्यासाठी करत असतो. ओके, आता ही नॉर्मल असते गरजेचं जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. मग मेन फंड आहे याच्यामध्ये की जागतिक मार्केटमध्ये सेलिंग आहे, आणि त्यातल्या त्यात इंडियन मार्केटमध्ये सेलिंग ह्या मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये का जास्त आहे. तर आधी मिड कॅपचा फंडा क्लिअर करून घ्या, स्मॉल कॅपचा फंडा क्लिअर करून घेऊ, आणि लार्ज कॅपचा. कारण लार्ज कॅप म्हणजे काय, समजा NSE आहे, NSEच्या 1 ते 100 कंपन्या ज्या असतात ना याच्यामध्ये, त्या आहेत नॉर्मली लार्ज कॅपच्या. याच्यानंतर पुढचा प्रकार असतो मिड कॅप, म्हणजे 101 ते 250 पर्यंत ज्याही कंपन्या असतील त्या असतील मिड कॅपच्या. आणि त्याच्यानंतर पुढचा असतो 250च्या पुढच्या जेवढ्याही काही कंपन्या असतील त्या सगळ्या येतात स्मॉल कॅप मध्ये. म्हणजे फंडा क्लिअर झाला की 100च कंपन्या असतील लार्ज कॅप मध्ये, आणि 150 कंपन्या असतील मिड कॅप मध्ये, आणि याच्या पुढचं वास्ट आहे. मग त्याच्यामध्ये भले मायक्रो कॅप वगैरे म्हणतात, परंतु ते सगळं स्मॉल कॅप मध्येच मोजलं जातं. पण ह्याच्यामध्ये वेगळं काय असतं तर कंपन्यांची साईज पहिला फंडा लक्षात ठेवा. मग आता हे तुम्हाला काय डिटेलमध्ये सांगतोय ना, थोड्या वेळामध्ये सगळ्या गोष्टी मी क्लिअर करून येणार आहे. कंपन्यांची साईज याच्यामध्ये डिफरंट असते याच्यामध्ये. म्हणजे जर तुम्ही बघायला गेले स्मॉल कॅप कंपनी अगदी 5000 कोटींच्या खाली असते, अगदीच काही कंपन्या असतील 5-10 कोटींच्याही घरामध्ये त्यांचं व्हॅल्युएशन आहे, ज्यांना मायक्रो कॅप म्हणतो, काही पेनी कॅप कॅटेगरीमध्ये येत असतात. हे जर मिड कॅप मध्ये गेलं तर नॉर्मली 5000 ते 20,000 कोटींच्या घरामध्ये कंपन्या असतात, आणि लार्ज कॅप 20,000 पासून अगदी 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख कोटीच्या घरामध्ये असतात. मग आता बरेच जण म्हणतात हा फंड मॅनेजर काय सांगतात. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इथे तुम्हाला विचार करायचा की तुम्ही मार्केटमध्ये का आलेला आहे, शॉर्ट टर्म साठी का लॉंग टर्म साठी. आता हे मी तुम्हाला का सांगतोय तर जानेवारीमध्ये जवळपास 61 लाख SIP क्लोज झालेत ह्या सगळ्या वातावरणामुळे आणि अशा सगळ्या फालतू स्टेटमेंट्समुळे, असं मी तुम्हाला इथे म्हणेल. का माहितीये तुम्हाला, लोक पॅनिक होतात. कोरोनामध्ये जे झालं होतं ते हळूहळू होतंय, मोठ्या प्रमाणात इथे होत नाही. आता 61 लाख SIP का बंद झाल्या तर हे पण लॉंग टर्म साठी आले होते, पण ह्यांनी असं काहीतरी वाचून इकडे आले, कोणास तरी ऐकले याच्यामध्ये. आता मित्रांनो, मग मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्येच का सेलिंग होते थोडं समजून घ्या. एखादा फंड हाऊस आहे, ओके, त्याला कुठल्याही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायची आहे, तर तो त्या थीमनुसार सिलेक्शन करून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, बरोबर. आता जेव्हाही तुमच्याकडे काही गोष्टी आहेत, ज्याच्याकडे तुमच्या खिशामध्ये घरामध्ये चांगल्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, बरोबर आहे. म्हणजे की एखाद्याची व्हॅल्यू एखाद्या गोष्टीची कमी आहे, वाईट नाही म्हणणार आपण त्याला, व्हॅल्यू कमी आहे म्हणजे किंमत कमी, एखाद्या गोष्टीची किंमत चांगली आहे. जेव्हाही तुम्हाला एखादी गोष्ट बाहेर काढायची, आउट करायची, तर आपण काय करतो की नॉर्मली कमी व्हॅल्युएबल असलेली गोष्ट बाहेर काढतो आधी. फंड हाऊस पण तेच करतात. तो काय करतो, जेव्हा त्याला विक्री करायची तो बघतो की मला ह्याच्यामधल्या कुठल्या कंपन्यात की ज्याच्यामध्ये फास्ट बाहेर पडणं गरजेचं आहे. कारण स्मॉल कॅप कंपन्या आणि मिड कॅप कंपन्या अशा असतात की त्यांचं फंडामेंटल जे असतं ना, की तुम्हाला असं दिसेल 1-2 वर्षामध्ये चांगला सेल वाढला आणि नंतर परत आला, म्हणजे त्या मोस्टली व्हॉलेटाईल जास्त असतात, त्यामुळे ती विक्री पण जोरदार होते. पहिला मुद्दा. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय लक्षात घ्यायची माहितीये का तुम्हाला,
त्यांची साईज, आता समजा रिलायन्स इंडस्ट्री एक उदाहरण देतो याच्यामध्ये, ओके, आणि त्याच्यानंतर एखादी स्मॉल कॅप कॅटेगरी मधली कंपनी आहे, कुठली तुम्ही कंपनी जाऊन चेक करू शकता, जिचं व्हॅल्युएशन अगदी 1000, 2000 किंवा 5000 कोटींच्या घरात आहे. जेव्हाही ह्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, साहजिक असं समजूया की एखादी लार्ज कॅप कंपनी की जिची समजा 3 लाख किंवा 3 कोटी शेअर्स आहेत मार्केटमध्ये, आणि हे स्मॉल कॅप कंपनी असेल तिचे तर 3 कोटी शेअर्स नसणार आहेत, ते जे असतील काही लाखांच्या घरामध्ये. म्हणजे म्युच्युअल फंड जेव्हाही त्या कंपनीचे काही टक्के शेअर्स विकेल तेव्हा त्याच्या प्राइस मध्ये मोठा फॉल पाहायला मिळेल. का तर ऑलरेडी त्या कंपनीची साईज असते छोटी, त्यामुळे इम्पॅक्ट मोठा दिसेल, त्यामुळे त्याचे चार्ट जोरात पडतात, आणि त्यामुळे हे स्मॉल कॅप आणि मिड कॅपचे स्टॉक्स जोरात पडतात. लार्ज कॅप का जोरात पडत नाही? भलेही त्यांनी विकलं, समजा त्यांनी विकलं 100 कोटी, तर लार्ज कॅपची कॅपॅसिटी त्याची समजा 3 लाख कोटीची एखाद्या मोठ्या कंपनीची किंवा 2 लाख कोटीची रिलायन्स सारखी कंपनी, काही खूप मोठा फरक नाही पडणार त्याला. रिलायन्सचाही चार्ट बघा तुम्ही, याच्यामध्ये फॉल येणार, ओके, परंतु ते स्टेप बाय स्टेप जातात, बरोबर. म्हणजे काय तर जेव्हाही त्यांची साईजच छोटी आहे आणि जर काही फंड हाऊसेस त्याला विकतायत तर ते पडणार. मग असं का स्टेटमेंट दिलं गेलं बरं याच्यामध्ये की मिड कॅप आणि स्मॉल कॅप पासून सावध राहा? ह्याच्या मागची गेम तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला समजलं ना की कळेल तुम्हाला आता काय करायचं. याच्यामध्ये समजा एखादा फंड मॅनेजर आहे, त्याचं काम काय बरं, प्रत्येक त्याचा जो काही फंड मॅनेज करतोय तर त्या फंडाचा चांगला परफॉर्मन्स देत राहणे. आता मार्केट पडतंय म्हणजे बिचारांना टेन्शन आहे, फंडाचा परफॉर्मन्स दिसला पाहिजे, कारण आम्ही त्याचे रिटर्न बघून इन्व्हेस्ट करतो, बरोबर आहे ना. मग आता जर लोकांना सगळ्यांनी सांगितलं की हा मार्केट ओके तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, तर लोक सगळी इन्व्हेस्ट करतील रेग्युलरली, कुठे स्मॉल कॅपमध्ये, कुठे मिड कॅपमध्ये, कुठे लार्जमध्ये किंवा थीमॅटिकमध्ये. आणि फंडाचं असं नसतं ना, पैसे आले हा थोडे 2 महिने थांबूया त्याच्यानंतर मी खरेदी करूया, असं नाही. पैसे आलेत त्यांना खरेदी करायचे. आता काय होतं, आता त्यांना थोडं प्रॉफिट बुक करून बाहेर पडायचंय काही स्मॉल कॅपच्या स्टॉकमधून. का? त्यांचं जे काही व्हॅल्युएशन होतं ना, जे वाढलं होतं ते अगदी हायर लेवलला गेलं होतं, ओके, पी रेशो आपण जो म्हणतो याच्यामध्ये, ओके, आणि तो एवढ्या ओव्हरबॉट झोनमध्ये होता की ते त्यांना विक्री करण्याशिवाय पर्याय नाहीये. आता ते जर विक्री करतायत आणि त्याचं तुम्हाला कोणी म्हणलं की ह्या स्कीम चांगल्या आहेत तर लोक परत घेतील, मग परत आलेला पैसा परत गुंतवावा लागेल, आणि जेव्हा त्याला परत घेतल्यानंतर त्याची प्राइस खाली गेली विकल्यावर, त्याच्या सीएजीआरला मार बसणार आहे, त्याच्या रिटर्नला मार बसणार आहे. म्हणून हे तुम्हाला सांगतायत सगळेजण की स्मॉल कॅप आणि मिड कॅप पासून थोडं सावध राहा. लार्ज कॅप मोठा आहे, लार्ज कॅप मध्ये तुम्हाला माहिती आहे का एक सिंपल फंडा, कोणीच सांगितलं नसेल सांगतो. आता ह्या ज्या 100 कंपन्या आहेत त्यांचं व्हॅल्युएशन जर बघितलं ना तर 119.4 ट्रिलियन रुपयाचं त्याचं व्हॅल्युएशन आहे लार्ज कॅप कंपन्यांचं. आणि त्याच्यानंतर 150 कंपन्या येतात मिड कॅपमध्ये, त्यांचं जवळपास 38.6 ट्रिलियन रुपयांचं व्हॅल्युएशन आहे. आणि त्याच्यानंतर तो स्मॉल कॅप जो आहे 42 ट्रिलियन रुपयांच्या आसपास. काय समजलं? लार्ज कॅपचं व्हॅल्युएशन जवळपास 119 ते 20 ट्रिलियन रुपीज, म्हणजे जवळपास 60% आसपास येतं. मिड कॅपचं व्हॅल्युएशन येतं 19% आसपास, आणि स्मॉल कॅपचं सगळ्या कंपन्यांचं म्हणतो व्हॅल्युएशन येतं 21% आसपास. म्हणजे काय तर लार्ज कॅप भलेही 100 कंपन्या असतील पण ते निफ्टीचा 60% भाग मॅनेज करतायत. म्हणजे तिथे तुम्ही कितीही पैसा टाकला तर ते समाविष्ट करून घेऊ शकतात, जी कॅपॅसिटी स्मॉल कॅप आणि मिड कॅपची नाहीये. आणि म्हणून ते सावध करतायत की तुम्ही जर आमच्याकडे पैसे दिले तर आमच्या फंडाचा परफॉर्मन्स आम्हाला चालवायचा आहे, तर तुम्हाला तिथे पॅनिक होता येईल, बरोबर. फंडा क्लिअर झाला म्हणजे आता पॅनिक व्हायची गरज नाहीये. आता मेन मुद्द्याकडे येतो, आपण काय करायचं याच्यामध्ये. तर पहिली गोष्ट भिवू नका. नेहमी आम्ही तुम्हाला काय सांगत असतो की नेहमी तुमची इन्व्हेस्टमेंट करताना तुमच्याकडे एक प्रॉपर प्लॅन पाहिजे, थेसिस पाहिजे. जहाज कधी बघितलंय तुम्ही समुद्रामध्ये, ओके, ते कसंही नाही, जरी किती त्याच्यामध्ये बोजा टाकला तर तो पूर्णपणे बॅलन्स केला जातो. इतके मोठे मोठे मालवाहू जहाज असतात, तुम्हाला पण तेच करायचं असतं. आपण काय करतो, एखाद्या स्मॉल कॅप सेक्टरमध्ये मिड कॅपमध्ये खूप सारी इन्व्हेस्टमेंट करतो, जी ट्रेंडिंग मार्केटमध्ये नेहमी प्रॉफिटमध्ये दिसेल. मार्केट डाऊन आलं की ते जोरात पडतील, आणि हेच स्मॉल कॅप आणि मिड कॅप वाल्यांचं झालंय. पण जर तुम्ही 5-10 वर्षाच्या प्लॅनिंगने आलेला आहात, भिण्याची काडी मात्र गरज नाहीये. तुम्हाला ही संधीच आहे इथे एंट्री करायची. का? भलेही ते पडतायत पण तुम्ही इथे त्यांना ऍव्हरेज करू शकता, लमसम्स ऍड करू शकता. तुमची एसआयपी चुकूनही थांबवू नका. जर तुम्ही लॉंग टर्म साठी असाल तर. शॉर्ट टर्म साठी असाल तर लक्षात ठेवा, आता ह्या फंडांमध्ये शॉर्ट टर्म एखाद्याला 1 वर्षानंतर पैसे लागायचे तर त्याने मोस्टली स्मॉल आणि मिड मध्ये जाऊ नका. त्यांच्यासाठी डेप्ट फंड आहेत, त्यांच्यासाठी हायब्रिड फंड आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडेल, अरे बाबा हे करायचं कसं असतं? काळजी करू नका. खाली मी फिनशॅक ऍप्लिकेशनची लिंक दिली आहे, ओके. फिनशॅक डाउनलोड करा किंवा 70 52 52 90 90 ला कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतात आणि फ्री आहे, 1 रुपया तुम्हाला भरायचा नाहीये. महत्वाचं काय असतं, तुमचं प्रॉपर प्लॅनिंग तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या रिस्क प्रोफाईलनुसार इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, तर ती कामाला येईल. आता मित्रांनो समजलं
काय कंडिशन्स आहेत, काय हे सांगतायत? कारण त्यांना नॉर्मली लार्ज कॅप मध्ये अजून वाव आहे घेण्यासाठी. लार्ज कॅप कंपन्या खूप पडत नाहीत. तुम्ही नॉर्मली कुठल्याही टॉपच्या 5 ते 10 लार्ज कॅपच्या कंपन्या बघा, त्या तुम्हाला नॉर्मल फॉल ते रेंज बाउंड ह्या झोनमध्येच मागच्या 1 वर्षामध्ये दिसतील, पण मिड आणि स्मॉल मध्ये एक मोठी रॅली आणि आलेला फॉल दिसेल. क्लिअर? त्याच्यामुळे आता जो मी काय तुम्हाला सूत्र सांगितलं त्याच्यावर फोकस करा याच्यामध्ये आणि सध्याच्या कंडिशनला स्वतःला न्यूट्रल ठेवा. लॉंग टर्मचं थेसिस असेल तर शांत राहा, ही पेशन्सची वेळ आहे. मिड कॅप स्मॉल कॅप पडतायत हे आज नाही, याच्या आधी पण असंच झालेलं आहे. कोरोनामध्ये पण हे बिचारे सगळ्यात जास्त पडले होते, पण त्याच्यानंतर पण हे जास्त वर गेले. लक्षात ठेवा, यांचा परफॉर्मन्स नेहमी लार्ज कॅप पेक्षा जास्तच राहील जर तुम्ही त्यांच्यामध्ये कंटिन्यू राहिला तर. फक्त प्रॉपर सिलेक्शन करा आणि योग्य ठिकाणी तुमची गुंतवणूक करा, हेच मी तुम्हाला सांगेल. आणि आता मला सांगा बरं, मिड कॅप स्मॉल कॅपची जी काही भीती मनामध्ये बऱ्याच जणांच्या होती ती दूर झाली का? आणि तुम्हाला फंडा काढला का? का तुम्हाला सांगतात की मिड कॅप आणि स्मॉल कॅप मधून बाहेर पडा? लक्षात ठेवा, तुम्हाला कोण काय सांगतंय हे ऐका आणि स्वतः स्टडी करा की नक्कीच ते रिझन आहे का. लक्षात ठेवा, कारण माझा विश्वास माझ्या इंडियन इकॉनॉमीवर आहे, जीडीपीवर आहे, जीएसटी डेटावर आहे आणि मला माहिती आहे की तो पुढचे 5-10 वर्ष तरी काही खूप मोठ्या प्रमाणात चेंज होणार नाही. कारण आता काही चित्र दिसत 19-20 होत राहणार आहे नॉर्मल काय रेट, तर त्याच्यामध्ये मी संधी शोधेल. मग तुम्ही काय शोधणार आहे तेही मला खाली कमेंट करून सांगा. आणि महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ आवडला ना फटाफट शेअर करा, कारण आपल्या कित्येक लोकांनाही फंडेच माहित नाहीत. बिचारे पॅनिक होतात आणि धडाधड एसआयप्या बंद करतात आणि स्वप्नच राहतात. भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.